ठाणे शहरात मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण ईद उल फित्र अर्थात रमजान ईद अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिवशी मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरातील मखमली तलाव येथील नुरीबाबा मस्जिदमध्ये एकत्र येऊन सामूहिक नमाजाचं पठण केलं, ज्याने समाजातील एकजुटी आणि भाईचाऱ्याचा संदेश पसरवला. सकाळच्या गुलाबी आभाळाखाली बालक, तरुण, वृद्धांनी सुंदर नव्या कपड्यांमध्ये सज्ज होऊन नमाज पठणासाठी मस्जिदकडे कूच केलं. नमाज पठणानंतर या लोकांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील सौहार्द आणि एकोप्याचा आदर्श उभारला. यावेळी ठाणे शहरातील पोलिसांनी देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी ईद साजरा करण्याच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती. मस्जिद परिसरात सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात आलेल्या या सणानं धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. नमाज पठणानंतर अनेकांनी गरजूंना दान दिलं, जे रमजानच्या महिन्यातील दानशीलता आणि परोपकाराच्या भावनेला जागृत करण्याची प्रथा आहे. ठाणे शहरातील ईद साजरा करण्याचा उत्सव न केवळ एक धार्मिक उत्सव होता, तर सर्व समुदायांमध्ये शांतता, सौहार्द आणि एकतेचा संदेश पसरवणारा एक महत्त्वपूर्ण क्षणही होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबे मातेची सागर संगीत आरती करण्यात आली. यावेळी लता शिंदे तसंच परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्प्सच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला. तब्बल 3 तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरांगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यांवर फेर धरला. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचं दुसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला. सुरांच्या मंचावर जणू तारे उतरले होते. शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबा कृपाकरी या काव्य भोईर या चिमुकल्यानं सादर केलेल्या श्री अंबे मातेच्या जागरानं प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला. त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीतं आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सनी उपस्थित अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. या छोट्या उस्तादांनी गोरी गोरी पान, 800 खिडक्या, 900 दारं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, नटकट अवखळ, ऐका दाजीबा, तुझ्या रूपाचं चांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी देवीची स्थापना करून ह.व.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन या कीर्तन कार्यक्रमाचाही आनंद घेतला. या कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील वारकरी संप्रदाय उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. सत्कारमूर्ती ठाण्यातील वारकरी समाज सत्कार समारंभ ह.ब.प. चंद्रकांत क्षीरसागर, ह.ब.प. श्री गोकुळ महाराज बुचडे, ह.ब.प. श्री वासुदेव भिकाजी पांचाळ, अजित निकम, रेखा काशीनाथ कंटे, गोरक्षनाथ कृष्णा फडतारे, शोभाताई इनळंवे, अनिताताई चुंबळे, हनुमंत महाराज गोळे, नाहरकर पाचंगे महाराज, सचिन महाराज विराळे, वसंत सखाराम मिस्त्री, सुभाष कोंडीबा आरोटे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेल्या ह.व.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना युवासेनेच्या धनश्री राजन विचारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल. अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचं निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या स्पष्ट सूचना पालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामं, अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना या बैठकीत देण्यात आले. धोकादायक इमारतींचं मूल्यांकन करावं. पावसाळा तोंडावर आला असल्यानं शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतींचं त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणं आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या आधी निष्कासित कराव्या. तसंच वास्तू विशारदा काढून धोकादायक इमारतींच्या त्रुटीबद्ध पद्धतीनं मूल्यांकन करून घ्यावं. जर मूल्यांकन करूनही अप्रिय घटना घडली तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात, असंही आयुक्त राव यांनी नमूद केले. ज्या इमारती अति धोकादायक आहेत त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नालेसफाईला सुरुवात करावी. प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या सर्व नाल्यांच्या साफसफाईला लवकर सुरुवात करावी. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्यावर आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केलं. तसंच महापालिकेव्यतिरिक्त इतर शासनाच्या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्त राव यांनी दिल्या आहेत.